मनुष्याचे जीवन आगगाडीच्या रुळाप्रमाणे ठरलेले आहे. ते समुद्राकडे धावणाऱ्या एखाद्या नदीप्रमाणे आहे. कोणाच्या वाटेला केव्हा कोणता काय प्रसंग येईल हे कोणीच सांगू शकत नाही. आपण जीवन किती जगतो यापेक्षा कसे जगतो ह्याला फार महत्त्व आहे. आयुष्यात प्रत्येक माणसाला सुख, समाधान, शांतता, आनंद पाहिजे असतो. परंतु बहुसंख्य लोकांना ते मिळालेले नसते, कारण ते शोधण्याचा त्यांचा मार्ग चुकलेला असतो. जे जेथे नाहीच ते तेथे कसे मिळेल? ईश्वराचे दर्शन हे आपल्या जीवनाचे ध्येय पक्के ठरवून आपल्या सद्गुरूंच्या चरणापाशी जो संपूर्ण शरणागती पत्करतो त्याचेच जीवन पवित्र होऊ शकते, अन्यथा नाही. प्रपंच संपल्यावर परमार्थाची सुरुवात होते असे समजणे हा मोठा भ्रम आहे. प्रपंचात ज्या गोष्टींमध्ये सुख आहे असे वाटते ते मिळाल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुसऱ्या नव्या गोष्टीत सुख असल्याचे जाणवते व माणूस त्याच्या मागे लागतो. हे दुष्ट चक्र सतत चालू राहते. एकाच वेळी अनेक स्टेशने रेडिओवर लागावीत त्याप्रमाणे आपली स्थिती होते. कुठले स्टेशन ऐकावे याचा निर्णय लागेपर्यंत आपले अल्पसे आयुष्य संपून जाते. कितीही देवदर्शने घेतली, तीर्थयात्रा केल्या, निर्जळी एकादशी केल्या, तरी जोपर्यंत अंतःकरणात योग्य तो फरक पडत नाही तोपर्यंत ती कृत्ये परमार्थ या सदरात मोडत नाहीत. विज्ञानाने व सुखसोयींनी माणसाचे जीवन कितीही संपन्न झाले तरी जोपर्यंत त्याच्या मनाचा क्षुद्रपणा, स्वार्थीपणा, लोभीपणा, भोंगीपणा, ढोंगीपणा व मत्सरीपणा जात नाही तोपर्यंत त्याला भगवंताच्या स्मरणात मिळणाऱ्या आनंदाची कल्पना येणार नाही. ह्यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. डॉक्टर C.B. कुलकर्णी.